हे गरिबी, अरे तू बोलला असता तर मी दुसरी चप्पल घेतली असती ना रे. हे काय 5 रुपये मॉल नाही सापडला मला. मॉल घेतली तर मॉल. हे भगवान, हे 5 रुपये ते क्या कर रहा तू. रात्रभर मी गाडी चालून चालून दमलोय, अक्षरशः डोळ्याला डोळा नाही माझ्या. त्यामुळं आता मला झोपल्याशिवाय ऑप्शनच नाही. क्या मी झूठ बोल रहा है? मैं कभी भी झूठ नहीं बोलता है. कसा मुडान झल्ले की मैं कभी भी झूठ नहीं बोलता है. ते बघ पूर्ण आला. ते बघ तो डॉल्फिन 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 परत पूर्ण आला नाही. मॉर्निंग मुंबई. अरे बरं पक्की 367 दिवसानंतर झालेला हा प्लॅन एकदम अचानक आणि भयानक. तो म्हणजे आमच्या बारक्या भाऊंनी केलेला. आज रात्री किती वाजता काय आलेलं मला लावायला लागलं काय रात्री अचानक भयानक भाऊनी फोन केला आणि सांगितलं की आपल्याला कुठंतरी निघायचं आहे. कुठं निघायचं आहे फिक्स नव्हतं. अक्षरशः मी अर्ध्या झोपेतून उठलो. रात्री 12:30 वाजता त्यांनी फोन केला होता की आपल्याला जायचं आहे. अलिबाग हा प्लॅन होता पण अलिबागला आम्ही गेलोच नाही. आम्ही आलोय आता काय रे दिव्यागरला आम्ही आलोय. आणि दिव्यागरला एक प्रथमेश होमस्टे नावाचं एक होमस्टे आहे. तिथं आम्ही थांबलो होतो रात्री. लोक ढूंढते रह जाएंगे. आम्ही होतो मग तिने प्रथमेश नाव कोणाला लावलं. ठीक आहे, करेक्शन. आम्ही नावाचं होमस्टे होतं आणि आम्ही नावाच्या होमस्टेमध्ये थांबलो. 1 नंबरचं होमस्टे. 1 नंबर काय बोलतात त्याला पॉइंट अजून काय बघायला भेटलं नाही कसं होतं होमस्टे. आल्यावर सांगतो. अरे कहना क्या चाहते हो. आता मी सध्या बीचवर चाललोय आणि आमचे बारके भाऊ गेलेत. काय घ्यायला गेले सेलोटेप. अरे ते हे घ्यायला गेलाय तो फेविक्विक सेलोटेप. पण ते उसको मतलब ब्लॉग में ते काढ ना. बघ ना कसं काय करता चाललो. ह्याच्यामध्ये माझावाला पण नाही निघत. तुझं मला काय त्याच्यात काय काढायचं लॉक येतो बाळा. तुझं मला काय त्याच्यात माझ्याकडून निघाला. हे होत रे मोबाईल माझा बॅग मध्ये. त्याचा व्हिडिओ काढायला पाहिजे होतं. ते बारक्याचा काढ ना. तो बघ ना किती मस्त. अरे हा तू काय करतोय. चप्पल ए गरीबी इतने दूर आने का 4 व्हीलर से. अभी इसको तो मैं नजदीक से शूट करूंगा. किधर चल. हे गरीबी, अरे तू बोलला असता तर मी दुसरी चप्पल घेतली असती ना रे. हे काय 5 रुपये मॉल नाही सापडला मला. मॉल घेतली तर मॉल. हे भगवान, हे 5 रुपये ते क्या कर रहा तू. हे चपलेचे पैसे वाचून आज मी पिकनिकला आलोय. अरे तू म्हणून तू 1200 रुपयाचं तू ते चप्पल घेण्यापेक्षा मी 50 रुपयाला होमस्टे शोधत होता का. तुला हे 5 रुपये उराय म्हणून. तू एवढा घाई गडबडीत फेविकॉल कशाला बोललो. मी तर काय जास्त बडबड करत नाही. नाही हे निघालं होतं. ओके. Then ए भगवान, पुढच्या पावसाळ्यापर्यंत कैसे कैसे लोग रहते हैं यहाँ पे. हाँ कैसे कैसे लोग रहते हैं. अरे अभी तक चल रहे चल रहा है मतलब
चला ए पप्पा त्याला पत्यूच ते पॅन्टला काय लागलंय मागं? पॅन्टला काय लागलंय मागं? गणपती बाप्पा. तर आम्ही चाललो आहोत आजच्या पहिल्या पॉइंटचं नाव माहित नाहीये. आता गेल्यावर आम्हाला समजेल. पहिल्यांदा चालू आहे दार्जिलिंगला. कुठं रे? दिव्यागरला आहे. जयच्या गावात दिव्यागरला आलेलो आहे. आणि ते आम्ही होतो ना रे ते काय मी मगाशी प्रथमेश सांगून मोकळा आलो. रॉंग नंबर लागला तो. इडली किंवा काय आहे का? तोच आता उठलाय. खेकडा काही खायचं दादा नाश्त्याला काय आहे का? बंद आहे. दादानी सकाळी उठून विमल खाल्लेली होती म्हणून त्याला बनपॅट पालवणार आहे. नील खानावळ. नील खानावळ. नील आहे त्याच्याकडे काहीच नाही. हे बघ खानावळीचं नाव आहे नील. नील खानावळमध्ये सगळं नील आहे. काहीच नाही. श्रवणमध्ये श्रवण आता बाहेर. आपल्याला तिकडेच भेटेल बारक्या बीचच्या जवळ. अरे बीचचं हे टाक ना मॅप. मागचा राईट राहायला वाटतं. मी खाण्याच्या हिशोबात तिथे टाकली होती. हा येतोय ना तो हात गाडी घेऊन त्याला विचार बीच का हा गिरेगा. त्याला गिरा नाही ऊपर के ऊपर ही चाहिए. थांबून तर दिव्यागर बीच कुठून आहे? जवळ पडेल का? पहिला लेफ्ट मारू ना. ठीक आहे पुढून फिरवतो. आमचा रस्ता चुकला आहे कारण हा प्रत्येक वेळेस ऑलवेज राईट करत चुकीच्या राईडला घेऊन आलाय. MH12 रिसॉर्ट खास पुणेरी पब्लिकसाठी बांधला आहे रिसॉर्ट. मतलब MH12ची पब्लिक इथं असते. जो कोणी MH12 आहे त्यांनी कमेंट करून सांगा. चड्डीत राहा. चड्डीत राहा. उठून बनव. दिसतं ना त्याला बोललो चांगलं नाही आहे. घरचं चांगलं आहे. अरे एवढं लग्न नाश्ता झाला पण नाश्ता खरंच एक नंबर होता. मनासारखा नाही झाला. आम्हाला खायचं होतं साऊथ इंडियन डिश पण इथं कुठं भेटत नाही. इथं फक्त पोहे मॅगी आलूदा पराठा रिस्की आहे. सरसोदा सास भावा आणि चहा होता. चहा जरा वेगळ्या प्रकारचा मसाला वापरला होता चहामध्ये त्यामुळे आम्हाला तो काय आवडला नाही. पण अन्न हे पूर्ण ब्रह्म त्यामुळे आम्ही तो गोड मानून खाल्ला. आणि ह्यानी तर सरसर 2-2 पोह्याच्या प्लेट हाणल्या त्याने. आणि आमच्या घरातली मंडळी आम्ही वाऱ्यावर सोडून दिलेली आहे. हे बघा दिसले का? काय ना गाडी चालत जायचं बा. आणि दम नाही निघायचा ना प्रत्येकाला. आता कसं व्हायचं? काय रे अरे टेम्पोला जाते गाडी. टेम्पोला तिथे हा हा इथं तो टेम्पोला इथं टाकायला लागेल. एक गाडी हे थांब मागे जा. छोटा टेम्पोला रस्ता. थांब साईशा. थांब साईसा रुको. खूपच छोटा रस्ता ठेवलेला आहे दळणवळणासाठी. हे चल लवकर जायचं बीचवर. चल लवकर अजून खूप लांब आहे, लांब. चालायचंय परत. चांगली नाही मी. ठीक आहे. काय दुखतंय तुझं? बोलतो मम्मा चांगली नाही. दुसरी आणणार आहे. काय झालं प्रत्युष? दुसरी मम्मा पाहिजे. प्रशांत काय म्हणणं आहे तुझं याचं? मी तर तयारच आहे.
कसं आहे, एकदा चूक केल्यावर माणूस सारखी तीच का करेल. पण हे ऑप्शन फक्त प्रशांतसाठी अवेलेबल आहे. हे बघ किती चालायचं आहे बघ अजून. आता थोड्याच मिनिटात नंतर बीच येणार आहे. पहिल्या बीचवर कपडे विकतात. का सुकायला ते गळत दिसतंय. बरं सॉरी. काय काय मिळतंय बघ प्रत्युष. टॉय पण आहे, आपण टॉय घेऊ. प्रत्युष रडला नसता टॉय घ्यायचं. ते बघ ते बोलले ना तुला हे इथे मिळतं. ते बघ ते बघ घ्यायचं बघ आपण. वाव, इथं पण लागतो बुधवार बाजार. हे बुधवार बाजार इथं पण लागतो. हो, थांबव ना. देवाच्या गावात पाणी. हे बारक्या लय भारी वाटतं. ठेव इथंच गाडी ठेव इथंच ठेव तिच्या माझ्या पाय चिटप मारले. जायचं नको मांडीवर बसू. सॅटर्डे चलो आओ आओ. कसं आहे रे. आपण बॉल घेऊन यायला पाहिजे. बंड्या आपले काढ ना दोघांचे. फॅमिली सोबत आला तू. हे टुरिस्ट गाईड आहे. तसंच वाटतं. ए देखो हे ना 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 ना. आमच्या गावात उंट पाहिला केवढा आहे. अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे. कुठले काय ते का नाव दिसत तुम्ही. दिव्यागार बीचला. या आपल्या गावच्या येड्याजणी कधी नाही ते समुद्र किनाऱ्यावर आलं. बघ ना काय बादशाह त्याच्या आपल्याला बसून पोरं बघू ना. काय सायशे ते हातात. शिंपले इकडे बघ. दातासारखेच आहे तुझ्या. काय छोटे क्या हाल. चला जाऊ ना आपण तिथं. त्या बोटीनं जाऊया गाव. त्या बोटीनं जाऊया गाव. तुझ्या विहिरी गाव. पली पली इथं काय झालं. छोटेलाल मज्जानो लाईफ. डायपर मध्ये गेलं का पाणी. सगळं समुद्र शोषून घ्या आता. पाणी पाणी पिवळं होईल का इकडे. कायशी सगळी माती आत गेली.
पुढे नका लावू. प्रति डायपर वर घे. पडलं. चल ना उधर आधी चल. हे थांब लाट असं जवळून काढ. क्या भाई गिरन पड़ी चल रही इधर. पाली पाली चक्कर झाले तुला. हा चक्कर आली. तू पळू नको रे, हालायला लागलं सगळं. ऐसा लगता नहीं है महिलाओं का दिमाग घुटनों में रहता है. हैप्पी वुमेन्स डे. हैप्पी वुमेन्स डे. तुम तो कह रहे रहता है, मैं तो बोलता हूँ रहता ही नहीं है. वो भी सही बात है. कभी कभी लगता है अपनी ही भगवान है. अच्छा. ये सब लोग तो ऐसे ही आए. बरोबर ना बाबू, एन्जॉय करतेस ना. तुला काय वाटतं रे, हे सगळं बघून तुला काय वाटतं? No comments. Yeah. बोट गेली. हा मग व्हिडिओ मधून फोटो स्नॅपशॉट घेतो मी. मला याच्यातले असे चांगले चांगले शिंपले शोधून असं गळ्यातला हार करून दे ना. गळ्यातला हार सोड, पण आता पुढचा नेक्स्ट प्लॅन काय? आता वाजलेत 11:15. हा, मस्त मग मच्छीवर ताव आणि हे एवढ्या लवकर नाही आता मच्छी नाही. मी काय बोलतो, आपण काय करू माहिती आहे का, मस्त सुरमई घेऊ, पापलेट घेऊ, बनवून घेऊ. हा बनवू, खाऊ. हरिहरेश्वरला जाणार आहे ना, तर भेटतील ना आपल्याला. नाही खाऊ आणि झोपून जाऊ. रात्रभर मी गाडी चालून दमलोय.
अक्षरशः डोळ्याला डोळा नाही माझ्या, त्यामुळं आता मला झोपल्याशिवाय ऑप्शनच नाही. कोण बोल रहे थे? क्या मैं झूठ बोल रहा है? बरोबर. मैं कभी भी झूठ नहीं बोलता है. कसा मुडान झल्ले की मैं कभी भी झूठ नहीं बोलता है. वो चढ़ गाड़ी चला रहा, ब्रेक भी नहीं दबाता और एक्सीलेटर दे रहा. वो बिना ब्रेक का ही गाड़ी था, उसको खाली रेस करने का था. ये चिंटू को कौन समझाएगा? ए, रुका मालेगा का चिंटू. पैर से पैर से नहीं. वो पोलीस लोक आगे पांडू लोक आले आता ते आपण चाललोय ना म्हणून थांबवायला आलो. ड्यू टू रिस्पेक्ट. कशी वाटत बघे भिजले, टोप्या उप्या उलट्या घालून चालले भारी ना. आज बंद करायचा त्यांचा तुला. लहान पोरांची खुशी. सायशा कसं वाटतं तुला टेप घेतलं? ते गाडी चालवतात. काय बोलतोय प्रत्युष? हट्ट केलाय. प्रत्युष हे बघ ना, युट्यूबवर दिसतोयस तू. प्रत्युष कशी वाटली तुला टेप? कच्ची 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 कच्ची. प्रत्येकला घेतला की मला पण घ्या. परीला काय ट्यूब सगळं टाकलं? हे काय करायचं आहे ना, त्यांना सांगून देऊ, पुढच्या पण घ्यायला हे करू. सुकले असतील आता ते. हा तुझ्या सगळं बसेल. आता काय ओले नाहीत ना, सगळे सुकलेले आहेत ना. मी पण सुकले. हा बघ काय बोलते, बसेल काय पप्पाच्या गाडी. आता पार्श्वभाग थोडा ओला आहे पण सुकेल. पार्श्वभाग गाडी बघ, पार्श्वभाग उडून आधी- जाईल. हो पार्श्वभाग घसटेल. या इकडे. तर ये परी. उभं राहायचं सगळं वॉश करायचं लगेच एकदम फास्ट. आता टायर घेतलं की चला बसले सगळे, चालले वॉशरूमला मस्त पैकी. पप्पाचं लक्ष नसेल ना, वॉशरूमला जाऊ, धुवून चून घेऊ हात पाय. एक परिवाला आणि एक तुझा. कसं वाटलं तुला मातीत खेळून? परीने आमच्या silently- परीक्षा चालू वाटतं का नाही तुला? ट्रिप कोणी काढली? मामाने काढली ट्रिप. परत हट्ट नाही करत. मामाच्या गावाला जावायला. आंघोळीची आणि कपडे चेंजिंगची सोय. वॉशरूम वा वा वा. सुलभ शौचालय आहे आमच्या गावात आणि कसं जाणार रे? सरकारी नको रे. इथे ह्या नळाखाली फक्त धुवून घे ना. हे हा नळ आहे का? हे काय फेमस आहे बीच वेगळं. हां पण तो हरिहरेश्वरचा थोडं काय होतं इसको कोई तो ले लो. इसको तड़प रहे इधर उधर जाने को. नो तिकडे नाही गेलं सावली. राहू दे ना, थोडं ऊन ते लागू दे. ती थंडीने हे झाली. गरगर नाही खायला होतं. ती कुडकुडत होती ना मग. थांब, दादाला कपडे घातले हवं. झालं का तुझं पटपट. दादा नंगू पंगू आहे. दादाचा लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर चालू आहे. असं असं हा समुद्र आहे आणि हे उतार आहे. आता इथे तर नॉर्मल पायऱ्या दिसतात ना, आणि पुढे म्हणजे दगडातून असं उतरायचं आहे. डीप आहे थोडं, हे कोण आहे खाली म्हणजे तिकडं? ते टुरिस्ट आणि मग इथून ह्याच्या आधी पण पायऱ्या आहेत. म्हणजे तिथे एन्जॉय नाही करता येत ना आपल्याला, एन्जॉय म्हणजे तर फक्त बघायला नुसतं. हे. आणि हा तो श्रीवर्धन पण दोघं हा ना. घेऊन फिरायला लागेल रे उचलून. परी नाही चढता. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? तुझं काय म्हणणं आहे गली याच्यावर? जायचं, गली जायचं, कार नाही जायचं, चालत जाऊया ना. चालत जाऊया की कारने जाऊया? तरी चालत जायचं की कारने? हे टी-शर्ट बोल कुठलं? हा कशाने कहाँ देख जायचं? रहे हो? बाईकने जायचं? ये क्या है? ये क्या चल रहा है? काय नाही करत आहे. ये नाही क्या पागल बनती है? कारने जाऊया की बाईकने? तो बघ आता तुझ्या डोक्यात गाडीने जायचं. गाडीने मुकी आहे तू? ऐ हा? गाडीत ना ते टायर आहे, गाडीत काय आहे? हे बघ, हे बघ. नंतर असं शेवाळलेलं हे असतं समुद्रात थोडस. दुसरं बघू काय अजून आहे इथे फिरण्यासाठी. घरी शब्द बसला मागचं काढ ना जरा, शूट काढ ना. काढ ना, तू काढ ना. मी इथं बसलेलं अरे काय घालून बसलेस तू? अभ्यास. बीचवर घालायचं होतं तुला. आपल्या घरी जायचंय. हा जाऊया. का तुला आवडलं नाही ते? काय समुद्रच आवडला फक्त. आता
ती अशी निघून बघते ना मोबाईलकडे हाकायला चाललंय ते. हा मग त्याची सांगते बघ. काय करते बघ, काय करते. काय केलं मामा आहे तो सच्चा मामा वेगळा, हा मामा वेगळा, हा लायन मामा आहे. हे बीच बाजूला काय झाडं काढे यार वन फिश 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 आहेत तुझ्याकडे. प्रशांत काय वाटतं माझ्या एकदम गोवा बिवाला फिरतोय. मीच सांगितलं जरा कपडे वॉटरमेलन कसला खाते ती नाही खाते, हा खातो वॉटरमेलन. बाबा आम्ही त्या दिवशी आणलेलं 2 दिवसात संपवलंय मी वॉटरमेलन. गोड असेल तर विचार. अरे भारी होतं गोड. त्याच्यावर गोड map होतं टाकलं. ना.
Savni, Niddi, Harihareshwar Mandir Road for 1.5 kilometers. हे आहे हरिहरेश्वर श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर. शॉर्टकट आला उलटा लास्ट टाइम आम्ही माहिती आहे तो कोणाकडे हे पण हे फिरायला तुम्ही पहिल्यांदा चालेल पाहिलं तर तुम्ही समजून मला हो बापरे हालत खराब हो गया हरिहरेश्वर एफ मध्ये कामाला लागेल का तुम्ही? एफ मध्ये कामाला कधी लागेल? काय माहिती इथं बघ किती क्लिअर दिसतो इथून डॉल्फिन ना पूर्ण क्लिअर बाहेर आलेला आता. करेक्ट. हो तेवढा क्लिअर बाहेर आलेला आता. तो इथे क्लिअर बाहेर आलेला पूर्ण अर्धा कळला. आणि तो हो डॉल्फिन आहे तो. ते बघ ते बघ पूर्ण आला. ते बघ डॉल्फिन 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 परत पूर्ण आला बाहेर. एवढ्या लांब येते. हा बघा सीन बघा हरिहरेश्वरचा सीन. हे दोघं एवढ्या मागं. मी चाललोय मस्त पैकी व्हिडिओ शूट करत. सगळ्यांची हालत एकदम बेकार झाली सगळ्यांची. भुका लागल्या. टाईम झाला 2-3 वाजले. जेवण नाही अजून. वर्षीला मागे ते बघ असं हे असं खायचं होतं मला सकाळी. पडते लोकांवर यम्मी यम्मी. वर बसवलं का खायला? हा बस.